कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पार्वतीजी गेल्या 5 दिवसापासून रामकथेला अगदी चिकटून बसल्या। प्रभू, जीवनामध्ये राम नसेल तर जीवनात काय राम आहे? आता रामाशिवाय दुसरं काही नाही। लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा, तुम्हें अपना बना बैठे जो होगा देखा जाएगा। आप हम तुम्हारे हैं और तुम हमारे हैं। देखा, हम राम जी के राम जी हमारे हैं। हम राम जी के राम जी हमारे हैं। राम जी के राम जी हमारे हैं। राम जी के राम जी हमारे हैं। हम राम जी के राम जी हमारे हैं। राम जी के राम जी हमारे हैं। दुखियों के वो सहारे हैं। दुखियों के वो सहारे। राम जी के राम जी हमारे हैं। हम राम जी के राम जी हमारे हैं। हम राम जी के राम जी हमारे हैं। राम जी के राम जी हमारे हैं। समर्पण करावे, तुम्ही रामाचे बना, राम तुमचं बनलेश्वर। समर्पण आहे। आणि रामाचे बनल्यानंतर बघा आनंद जीवनामध्ये किती होतो। काहीतरी आनंद मिळते, समाधान मिळते, म्हणून एवढ्या युवामध्ये माणसं येतात। काहीच वाटलं असं समाधान आनंद काही नसतं तर माणसं कशा आहेत थंडीमध्ये नाही पडते। याच्यापेक्षा झोपेचं कितीतरी छान सुख उपभोगता येते, पण विचार केला याच्या पुढे झोपेचं सुख तुच्छ आहे, तुच्छ आहे। पर्वणी आहे पर्वणी। बघता 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 6 दिवस सप्ताह निघून गेले। आपल्याला कळत नाही रामकथा सुरू होऊन 6 दिवस झाले, पण झाले सत्य। राम हे तत्व हृदयापर्यंत आपल्या जाऊन पोहोचलं आणि अंतरंग सगळं राम होत। पार्वतीजी अगदी सारख्या भोलेनाथजीकडे बघताय। प्रभू, रामकथा सांगा। कथा सांगत असताना कालची कडी जोडली तो प्रसंग असा आहे, अयोध्येमध्ये अनेक संकट आलं। महाराज संकट अयोध्येच्या राजगादीवर तिथं असणारी जी मंथरा होती तिनं सगळं चित्र बदलून टाकलं। तिला मंथराही कारणीभूत आहे असं म्हणता येणार नाही, कारण नियतीला जे मंजूर होतं त्या गोष्टी घडत होत्या। वही होत आहे जो मंजूर आहे
ज्या नियतीला ज्या देवाला गोष्टी मंजूर असतात त्या गोष्टी घडतात, त्यात आपण बदल करू शकत नाही, बदल होत नाही, ती घडतेच. आणि मग राघवजींनी राजा दशरथाला सांगितले की पिताश्री, आपण माझे पिता आहात, आपण माझे पिताजी आहात, मी आपला पुत्र आहे, तुम्हाला धर्म संकटातून मी नाही काढणार तर मग काढील कोण? मी माझा धर्म निभावत नाही, बिनधास्त राहा, काळजी करू नका, मी तुम्हाला वचनामध्ये अडकू देणार नाही. कौशल्यला पण सांगितलं, आई तुझ्या पोटी मी जन्म घेतला, मी जर तुमचं वचन पूर्ण केलं तर जन्म घेण्यात अर्थ आहे ना, काय मी जाणार आहे, आई मला आशीर्वाद दे. कौशल्याने राघवजीला आशीर्वाद दिला, राघवचा अयोध्येची काळजी नको करू. सीतेलाही सांगितलं तसंच, सीते मी जाणार आहे, तिनं सांगितलं प्रभू मी तुमची सावली आहे आणि जिकडं तुम्ही जाल तुमच्या पाठीमागं तुमची सावली जशी येत राहील तशी ही जानकी तुमच्या सोबत आहे. मी अयोध्येसाठी नाही आहे, मी फक्त तुमच्यासाठी आहे. खरं विचार केला तर नवीन मुलगी लग्न होऊन सासरी जेव्हा येते फक्त तिचं एकमेव उद्दिष्ट असते पती सेवा, पतीसाठी येते. जेथे राघव तेथे सीता, जिथे राम तिथं सीता. सीता ऐकली नाही, बातमी कळाली लखनला. लखन आले, लखनला सांगितलं रामाला, राम दादा भैया ये मैं क्या सुन रहा हूं? राम म्हणले क्या सुना? आप वनवास जा रहे हैं? तो लेकिन आप मुझे पूछे कि ना आप वनवास जा रहे हैं? लखन वनवास हमें है, आपको नहीं. वनवास मला लक्ष्मण, तुला नाही. तुला विचारायला समोर कुठं दादा, आठवण करा अवताराच्या अगोदर आपलं असं ठरलं, मी आपल्याकडून वचन घेतलंय मी तुम्हाला सोडून एक क्षण सुद्धा कुठे राहणार नाही. मला अयोध्येत टाकून तुम्ही जाता कसे? लखन मा कैकेयीची इच्छा आहे, फक्त मी वनवासाला जाऊ, तू नाही. ते म्हणले तुम्हाला जरी तसं असलं तर माझ्या आईची इच्छा आहे लखन वनवासात रामाची सेवा करण्यासाठी गेला पाहिजे. वनवास तुम्ही बघा, मी तुमची सेवा करतो ना. अरे पण तू सेवेसाठी जरी आलास तर तुला वनवास होईल ना? नाही, मला वनवास होणार नाही. मी माझ्या देवाची सेवा करण्यासाठी येतो, वनवासासाठी नाही. लखन 4 दिवस झाले नाही आपलं लग्न हो. माझ्यासोबत माझी पत्नी जानकी येईल, पण उर्मिलेचं काय? ती जर म्हणली एखादी वनवास त्याला आणि हे कशाला मरायचं लक्ष्मण भैया या मुझ पे छोड़ दे, माझ्यावर सोडून देते. लक्ष्मण गेला उर्मिलेला विचारण्यासाठी. उर्मिले ऐक, माझ्या दादाला वनवास दिला कैकेयी आईनं, राम वनवासाला निघाला आणि रामाची सेवा करण्यासाठी मी वनवासात 14 वर्षासाठी चाललो. तुझा काही आक्षेप, तुझी काही तक्रार? हसली उर्मिला. तक्रार केली नाही तिला. ती म्हणली लखन स्वामी मला स्वाभिमान वाटतो, मला आनंद वाटतो की भावासाठी पत्नीचा त्याग करणारा माझा पती मला मिळाला. रामाचा जे प्रभू रामचंद्रासाठी पत्नी ही सुद्धा बाजूला देण्यात ठेवली, तो लखन माझा पती आहे, त्याचा मला स्वाभिमान आहे. जा बिंदास जा.
माझा विचार करू नका. रामायणातले तुम्ही सगळे जर पात्र पाहिले तर प्रत्येक व्यक्तीला फक्त राम प्रिय आहे. रामाशिवाय दुसरी कुठलीच गोष्ट कोणालाच आवडत नाही. जानकीला आवडत नाही, कौशल्याला आवडत नाही, उर्मिलेला आवडत कोणालाच नाही. आणि मग महाराज सगळी तयारी झाली आणि गावामध्ये सगळीकडे स्मशान शांतता पसरली. सगळ्याची तोंड सुकून गेली. मुख सुखई लोचन स्त्रवई शोकुन हृदय समाय मनऊ करुण रस कटकई अंतुतरी अवधन जाय वजाय रामा अवधन जाय वजाय. मुख सुखई लोचन स्त्रवई. मुख सुकलन लोचन स्त्रवते म्हणजे डोळ्यातील अश्रूच्या धारा. परिवारातल्या लोकांच्या डोळ्यात अश्रू आले नवल नाही, पण अयोध्येतल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा होत्या. अश्रूच्या धारा. सगळे विनंती करू लागले जाऊन कैकेयीला. कैकेयी निर्णय बदल निर्णय. कैकेयी एक तुझं ऐकू आणि एक आमचं ऐकू. तुझं एक ऐकू कोणतं तू भरताला गादी द्यायची बिनधास्त दे. आमचं एक ऐक रामाला वनवास नको. कैकेयी हाताला भेटलेली होती. तिनं सांगितलं काहीही झालं तरी मी माझ्या वचनात बदलणार करणार नाही. राम वनवासात गेलाच पाहिजे. भरत राजगादीवर बसला पाहिजे. कैकेयी हा तुझा कठोर निर्णय जगाला कळला तर लोक तुला काय म्हणतील. ते म्हणले मी लोकांची पर्वा करत नाही. लोकांनी मला काय म्हणायचं ते म्हणू दे. अगं सूर्यवंशी कुळावर तू असे कुराड होऊन का कोसळतेस? काय अपराध आहे रामाचा सांग की. काय चूक आहे रामाची? ते म्हणले मला चूक माहित नाही, बरोबर माहित नाही, माझा निर्णय आहे. कोणाच कैकेयीनं ऐकलं नाही. आणि शेवटी महाराज ठरल्याप्रमाणे वनवासाची तयारी झाली. सुमनजी प्रधानजीला रथ आणायला सांगितला. सुमनजी प्रधानजीला रथ आणला आणि रथ आणल्याच्या नंतर त्या रथाला 4 घोडे जुंपण्यात आले. राजवस्त्र प्रभू रामचंद्राच्या अंगावरची होती, काढून ठेवली, वल्कली धारण केली. लखनजीने सुद्धा अंगावर वल्कल धारण केली. वल्कल कुठल्याही प्रकारचा राजवेश कोणाच्याही अंगावर नाही. महाराज हे अदृष्ट आहे, कर्म आहे. प्रभू रामचंद्राच्या जीवनातला वनवास सुद्धा रामाला टाळता आला नाही. आम्ही म्हणतो आमचा काय वनवास चालू आहे, रामा इतका तर नाहीच ना. रथांगणामध्ये उभा राहिला. सगळे जण लागले देव किती दुष्ट आहे, किती हट्टी आहे परमात्मा, किती दुष्ट आहे. अयोध्येचं सुख देवाला सुद्धा बघत नाही. असंच असते. अति सुख जर आलं की कुठं ना कुठं तरी मीठ पडल्यासारखं होत असते. तर सगळ्याच गोष्टी बरोबर आहेत, कुठलीच गोष्ट कमी नाही असं जेव्हा माणसाला वाटतं तेव्हा कुठलं ना कुठलं तरी माणसावर संकट आल्याशिवाय राहत नाही. त्याचं नाव प्रपंच आहे. प्रपंच आहे. रथ अंगणात उभा आहे. राजा दशरथ सारखा विवळत पडला. विवळत जा धाडू नको वनी राम कैकेयी, धाडू नको वनी राम. हे धाडू नको वनी राम कैकेयी, धाडू नको वनी राम. धाडू नको वनी राम कैकेयी, धाडू
नको वनिरा काढू नको वनिरा काढू नको वनिरा ओ रामा विन मग चैन पडेना रामा बिन मग चैन पडेना रामा बिन मग चैन पडेना रामा बिन मग चैन पडेना नाही जीवासी विश्राम कैकई धाडू नको वनिरा धाडू नको वनिरा कैकई धाडू नको वनिरा झाडू नको वनिरा कैकई नको वनिरा झाडू नको वनिरा कैकई नको वनिरा राजा दशरथ महाराज कैकेयीला वारंवार विनंती करू लागले कैकेयी अगर रामाची अयोध्येमध्ये आहे मग तुझ्या विचारात बदल झाला तर वेळ निघून आणखी गेलेली नाही कैकेयीने सांगितलं दशरथा वेळ तेव्हाच निघून गेली तर आम्हाला लवकरात लवकर अयोध्येतून निघणार असला निष्ठुर कैकेयी रथ निघाला अयोध्येच्या बाहेर एखादी मुलगी सासरला जात असताना जसे परिवारातले रडतात तसा राम अयोध्येतून जात असताना अयोध्येतले लोक रडू लागले विदुद्र कबहू कबहू ससुरारी जय राम जय राम रबहू जहारुचि होय तुम्हारी राम जय राम जय राम यही विधि करहु उपाय कदम्बा श्री राम जय राम जय राम फिरहित होई प्राण अवलंबा श्री राम जय राम जय राम चित्र उभं केलं पितृगृह कबहू कबहू ससुरारी वडिलांच्या घरातून जेव्हा मुलगी सासरला पहिल्यांदा जाते त्यावेळेला जसे परिवारातले लोक रडतात महाराज तसे लोक रडू लागले दशरथ राजा बोल लागला मला एकदा फक्त माझ्या रामाला बघू द्या मला एकदा फक्त एका सीतेला मला बघू द्या माझा लखन कारण हे परत 14 वर्षानंतर अयोध्येत आले तरी पण यांना बघण्यासाठी हा राजा दशरथ जिवंत राहणार नाही एकदा शेवटचं मला बघू द्या हो दशरथ राजा धावत 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 रथाच्या जवळ आला प्रभू राघव रामाने सांगितले पिताश्री आपण अयोध्या नरेश आहात राजा आहात तुम्ही राजे आणि राजाला असं रडणं शोभत नाही राघव मी राजा आहे पण मी एक पिता आहे पिता तुम्ही सोडून मला जाता राम आता जीवन जगण्यामध्ये शिल्लक राहिलं तरी का रथ निघाला आणि जसं घरातून प्रेत घेऊन गेल्याच्या नंतर त्या घरामध्ये स्मशान स्वरूप शांतता असते ना तशी राजा दशरथाच्या घरामध्ये सगळे एक कुठंतरी बसून रडते कोण कुठंतरी बसून रडते कोण कुठंतरी बसून रडते माणसं रडतात यात नवल नाही अयोध्येतले पक्षी सुद्धा रडू लागले पक्षी कोटीने केली मृग
पुरपसुच्यात कमोर पीकर थांग सुख सारिका सारस हंस चकोर. सारस नावाचा पक्षी, हंस नावाचा पक्षी, चकोर नावाचा पक्षी, सुख पोपट, सारिका मैना, केलिंगो पुरपसू चातक आदी करून पक्षी धडा 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 उडू लागले हो. कारण त्यांना माहित होत की राम हा काही सामान्य व्यक्ती किंवा सामान्य पुरुष नाही. राम परब्रह्म आहे, परब्रह्म. आणि रामाच्या जाण्याचा सर्वांना वियोग झाला. वियोग राम वियोग विकल सब धाडे जत मन चित्र लागी काढे. विरहामध्ये सगळी अयोध्या नगरी बुडून गेली. गावातले म्हातारे म्हातारे होते ना, ते सगळे पळत गेले. प्रभू राघव, फक्त आम्हाला एकदा तुला डोळे भरून बघू दे. जरा देर ठहरो राम, जरा देर ठहरो राम, तमन्ना यही है हमने जी भर को देखा नहीं है. अभी हमने जी भर को देखा नहीं है. जरा देर ठहरो राम, जरा देर ठहरो राम, तमन्ना यही है. अभी हमने जी भर के देखा नहीं है. अभी हमने जी भर के देखा नहीं है. श्री राम, राघव, बघू द्या. कैसी घड़ी आप जीवन की आई, कैसी घड़ी आप जीवन की आई. अपने प्राणों की करते विदाई, अपने प्राणों की करते विदाई. अपने अयोध्या, अपने अयोध्या हमारी नहीं है. अभी हमने जी भर को देखा नहीं है. अभी हमने जी भर को देखा नहीं है. जरा देर ठहरो राम, जरा देर माता कौशल्या की आंखों के तारे, माता कौशल्या के आंखों के तारे. दशरथी के राज दुलारे, दशरथी के राज दुलारे. कभी अयोध्या को, कभी अयोध्या को भूलना नहीं है. अभी हमने जी भर के देखा नहीं है. अभी हमने जी भर के देखा नहीं है. ओ जरा देर ठहरो राम, जरा देर ठहरो राम, तमन्ना यही है. अभी हमने जी भर के देखा नहीं है. अभी हमने जी भर के देखा नहीं है. जाओ प्रभु आप समय हो रहा है. ओ जाओ प्रभु अब समय हो रहा है. घर का उजाला भी कम हो रहा है. घर का उजाला भी कम हो रहा
है अंधेरी निशाका अंधेरी रात का ठिकाना नहीं अभी हमने जी भर के देखा नहीं है हमने जी भर के देखा नहीं है जरा दिल ठहरोना जरा दिल ठहरोना समझना यही भर के देखा भर के देखा सगळी अयोध्येची मंडळी कुछ पल के लिए राम को रोकना चाहते हैं। कैसी घड़ी अब जीवन की आई अपने प्राणों की करते विदाई अब ये अयोध्या हमारी नहीं है। जब तक अयोध्या में राम नहीं तब तक ये अयोध्या हमारी नहीं। माता कौशल्या के आंखों के तारे दशरथ जी के राज दुलारे कभी अयोध्या को कभी अयोध्या को भूलना नहीं राम कुठे जा पण आमची एक विनंती आहे हमें याद रखना आम्हाला विसरू नका रामा जा जाओ प्रभु अब समय हो रहा वेळ आला तर तुम्हाला जा थांबू नका घरों का उजाला भी कम हो रहा है अंधेरी रात का ठिकाना नहीं है अभी हमने जी भर के देखा नहीं है अभी हमने जी भर के देखा नहीं है। राघव जी रथातून खाली उतरले महाराज आणि म्हाताऱ्या माणसाला अगदी कोटाळून मिठी मारली राम भी जानते थे कि नहीं बच जाएंगे वाचणार नाही ते अयोध्येतल्या लोकांचं किती प्रेम आहे हे रामाला माहित आहे वाटेला अयोध्येच्या बाहेर निघाले महाराज हे गोविंद हे गोपाल हे दामोदर श्याम किती देवदुष्ट आहे नियती किती निष्ठुर आहे। रामाने सर्वांना हात जोडले कृपा करके आप वापस जाइए वापस जा पण वापस जायला एकही तयार व्हायला तयार नाही। राम विचार करू लागले की जर अशीच माझ्या सोबत आली कसं होणार। तमसा नावाची नदी आहे आणि तमसा नावाच्या नदीवर संध्याकाळी रामानं पहिला मुक्काम टाकला। सगळे अयोध्येतली मंडळी गेली नाही घराकडे तेही तिथंच मुक्कामाला राहिले। रात्री सगळे झोपी गेले 12 वाजता 14 जण जागे राहिले एक राम लक्ष्मण सीता आणि सुमंतजी प्रधान। सुमनजीला सोबत घेतलं चर्चा सुरू केली सुमनजी आता याच्यातून बाहेर मला कसं निघता येईल। सुमंतनं सांगितलं प्रभू
याच्यावर एकच उपाय आहे. उद्या सकाळी तुम्ही निघू नका. निघायचं असेल तर रात्रीच्या 12 वाजता निघा. कारण रात्रीच्या 12 वाजता आता सगळे झोपलेले, कोणालाच माहित नाही राम झोपला का जागे. सकाळी तुम्ही जर जातो म्हणाल तर परत ही लोक आणखी तुमच्या पाठीमागच येतील. रामाने लखनला, लखन निघलं पाहिजे. जानकीच राम लक्ष्मण जानकी रथामध्ये बसले. सुमंती प्रधानाने हळूहळू हळूहळू रथ थोडासा बाजूला घेतला. घोड्यांच्या पावलाचा आवाज सुद्धा आला नाही. रात्री गाढ झोपली लोक. रामाने सुमंतीला विचारलं, सुमंती हा रथ आपण पुढच्या दिशेला जर नेला तर कदाचित उद्या उठल्यावर सगळी मंडळी या रथाच्या खुनेचा मागावा घेत घेत परत येतील. एक काम करूया, हा रथ अयोध्येकडे घेऊन चला. वापस अयोध्येकडे काही अंतरावर रथ नेला आणि तिथून दुसऱ्या मार्गाने तो रथ वळवला आणि तमसा नदीच्या पलीकडे निघून गेला. सकाळी सगळी माणसं उठली. पाहतात तो राम दिसत नाही, लक्ष्मण दिसत नाही, जानकी दिसत नाही, रथ दिसत नाही, सुमंत प्रधान दिसत नाही, घोडे दिसत नाही. चर्चा सुरू झाली. हे गेले कुठं? इथंच तर रथ होता. आणि मग त्या रथाच्या चाकाच्या खुणा बघितल्या तर चाकाच्या खुणा अयोध्येकडे गेलेल्या दिसल्या. सर्वांनी विचार केला की नक्कीच राम अयोध्येमध्ये परत गेला असेल कदाचित. आणि त्या चाकाच्या खुणेचा मागोवा घेत घेत सगळी मंडळी अयोध्येमध्ये आली. अयोध्येमध्ये राम माता निघून गेली. पुढे गंगा नदी लागते. महाराज गंगा नदीच्या किनाऱ्यावर रथ थांबवला. सीता सचिव सहित दोघाई शृंगवेरपुर पहुचे जाई. उत्तरे रामदेव सरी देखी किनी दंडवत हर्ष विषेती. त्या गंगा नदीच्या किनाऱ्यावर रथ थांबला. नदीच्या बाजूला एक गाव आहे शृंगवेरपूर. शृंगवेरपूर त्या गुहकाचं नगर आहे. नदी बघितली. त्या नदीला देवसरी म्हणतात. देवसरी म्हणजे सरी म्हणजे नदी आणि देव म्हणजे देव नदी. स्वर्गातून आलेली ही देव नदी ती देवसरी गंगा. गंगेला प्रणाम केला राघवजीने. लखनजीने गंगेला प्रणाम केला. जानकीजी सुद्धा गंगेला प्रणाम करतात. बसले. सीतेने विचारलं, प्रभू तुम्ही या गंगेला प्रणाम का करता? इतर नदी आहे, सामान्य नदी. त्यानं सांगितलं, नाही जानकी ही सामान्य नदी नाही, ही गंगा आहे. गंगेमध्ये एकदा जर डुबकी लागली तर त्याच्या 7 जन्माचे पाप धुवून जातात. ही गंगेमध्ये शक्ती आहे. इतिहास सांगितला. आनंद वाटला. आणि गुहकाला समाचार कळला. आपल्या नदीच्या किनाऱ्यावर कोणीतरी मंडळी आली आणि गुहक आपल्या गावातील सगळ्या मंडळीला सोबत घेतलं. गुहक तिथं आला. पाहिलं गुहक हा किरात आहे. किरात म्हणजे कोळी समाजाचा आहे. पण रामाच्या पुढे कुठली जात नाही हो. जातीच्या पलीकडे गेला त्याचं नाव राम. जातीत अडकले नाही रामाला प्राप्त करू शकणार. तिच्या पलीकडे निघाला गेला. मंडपात बसलेल्या सर्वांची जात आता एक आहे. हम सब भगत है और भगवान श्री राम. तिच्या पलीकडे दुसरी जात आता नाही. आणि जात 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 काय इकडे ईश्वर निर्मित जात थोडीच आहे. समाज व्यवस्थेसाठी झालेली ही व्यवस्था ही जात आहे. व्यवस्थेपुरतीच तिची मर्यादा आहे. व्यवस्थेच्या पलीकडे पारमार्थिक क्षेत्रामध्ये जातीला किंमत नाही. महाराज. नपाहिया कुळाचा विचार. ज्ञानोबा सांगतात की कोण्याही जातीचा कुळाचा विचार नाही. सगळे जण येऊन परमार्थ करावा असं एक क्षेत्र आहे. गुहकाला प्रभू रामचंद्राने खुशाली विचारली, आपण खुशाला? हो.
तुम्ही आम्ही कुशाल आहात. गोप म्हणायला लागला, मी किती भाग्यवान आहे प्रभू, तुम्ही माझ्या गावाला आलात, माझी विनंती आहे, चला करा. रामाने सांगितलं, गोप मी वनवासात आहे आणि वनवासात असणाऱ्या व्यक्तीने कोणाच्याही घराचा उंबरठा ओलांडता येत नाही, नियमाचा भंग होतो. दुसरी गोष्ट, वनवासात असलेल्या व्यक्ती पायामध्ये पायकर नाही घालता येत, चप्पल नाही घालता येत. दुसरी गोष्ट, वनवासात असलेल्या व्यक्तींनी शिजलेलं अन्न खाऊ नये. वनवासात असलेल्या व्यक्तींनी कोणाच्याही समारंभाला जाऊ नये. वनवासाचे काही नियम आहेत. तुम्ही त्या परभणी जिल्ह्यामध्ये जर गेले एखाद्या वेळा तर तिथं रामायण लावल्याच्या नंतर एका महिन्याच्या कालखंडामध्ये काही वनवास स्वीकारतात. रामायण सुरू झालं तेव्हा दर्शन घेऊन जातात आणि शेवटी जेव्हा पूर्ण होते तेव्हा ते गावात परततात आणि गेल्याच्या नंतर तुम्ही पाहिजे ते पोत्याचे कपडे वगैरे घालतात ना, म्हणजे वैभवापासून दूर कोणाच्या घरी जाणार नाहीत. ते कुठंतरी शेतामध्ये एखादी पाण्याची जागा ठिकाण बघतील आणि तिथं त्या दिवसा मुक्काम करतील. स्वतः जवळचा असलं ते खातील, कोणाचं विकत कोणाचं घेणार नाही, कोणी दिलं तरी घेणार नाही. त्याचे नियम कसे? जसं रामानं सांगितलं 14 वर्षापर्यंत मला गाव बंदी आहे, मी गावात प्रवेश करू शकत नाही. ग्राम वासुनय उचित सुनिक वही भय दुःख भार वर्ष 4 दस 4 दस म्हणजे 14. वासुवन मुनी व्रत वेश आहार, मुनिवेश आणि आहार जे निसर्गाने दिला तो आहार. निसर्ग जसे फळ देईल ते फळ मी खाईल, जिथे कंद मिळतील ते कंद खाईल. मी शिजलेलं अन्न खाणार नाही, कोणाच्या घरी जाणार नाही, वनवासात आहे. राम, काय तुमचे आई वडील वेडे आहेत, पागल आहेत की काय? तुमच्यासारख्या सुकुमार असणाऱ्या राजकुमाराला वनवासात जे पाठवतात किती निष्ठुर आहे. रामाने सांगितलं, गोवत माझ्या आई वडिलांना दोष देऊ, दोष याच्यामध्ये कोणाचाच नाही, माझं कर्म आहे आणि आपल्या वाट्याला जे कर्म येईल ते सुखानं त्या कर्माचा स्वीकार करावं. समयासी सादर भावे देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे राहावे. समयासी सादर भावे देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे. एक दिवस हातीवरी मिरवीते त्या नवऱ्या परी, एक दिवस हातीवरी मिरवीते त्या नवऱ्या परी. एक दिवस भाकरी, एक दिवस भाकरी मागत जावे, देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे राहावे. समयासी सादर भावे देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे राहावे. एखादा दिवस माणसाच्या प्रारब्धात खूप चांगला येतो, पण एखाद्या दिवशी माणसाचं प्रारब्ध कसं राहते सांगता येत नाही, सांगता येत नाही. या 7 दिवसामध्ये आमचं प्रारब्ध इतकं ओसंडून पाहते बाळू महाराज.
मला खोटं सांगणार झालो, आम्ही एका दिवशी 4 वेळ जेवायला 4 वेळ. तुम्ही किती वेळ जेवायले? खडे महाराज, दगड महाराज, काय नशीब 4 येथे आले की न्यायाची म्हणजे महाराज जेवा, आणि तिथून कथा सुटली की ते म्हणतात जेवा. कथा सुटली की जेवण करायचं, आणि ती कथा सुटली की पुन्हा जेवण करायचं रात्री 11 वाजता. तुम्हाला काहीच माहित नाही, कथा सुटली की चालली मस्त. पुन्हा आमची पंगत बसायची 11 वाजता. जाताना इथून पुन्हा गुरुजी जेवण जा बरं, इथून जेवण घ्या. तिथे गेली की आली की जेव्हा बरं मरल की हो मग. मला सांगितलं नाव्यात जेवलं की जय श्रीराम म्हणायचं, आणि उमरीत जेवलं की ओम नमः शिवाय म्हणायचं. सगळं जिरते म्हणलं. जे होईल ते होईल. 6 दिवस तो सुखात निभावले हो. आता 1 दिवस राहिला गुरुजी, 1 दिवस माहित नाही. येथून गेल्यावर एखाद्या दिवशी एखाद्या अडचण भेटली की नाही की काय सांगावं दिवस. कोण दिवस येईल कसा कोण जाणतो, देव जाणिले कुणी, देव जाणिले कुणी, देव जाणिले कुणी, देव जाणिले कुणी. सगळ्या गोष्टीचा आपण अंदाज बांधू शकतो, पण आपल्या नशिबाचा अंदाज आपण नाही बांधू शकत. काल काय झालं प्रत्येक व्यक्ती सांगू शकतो, पण उद्या काय होणार आहे हे कोण सांगू शकते? नाही सांगू शकतो. महाराज अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आज वनवासात आहे. वनवासात गोपजी तुम्ही जा तुमच्या घरी. गोपजी घराकडे गेले आणि सुमंत प्रधानजीने चल 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 गवत कापून आणलं. थोडं गोसवारी 7 डसाई कुस किसलमय मृदू स्वाई. कुस म्हणजे गवत. गवत कापून आणलं आणि त्या गवताचं आसन केलं, म्हणजे अंथरण केलं. कोणासाठी? सीतेला झोपण्यासाठी. ज्या सीतेच्या पायाने मखमलीच्या अंथरणाच्या खाली कधी पाय ठेवला नाही, आज त्या सीतेला गवतावर झोपावं लागतं. त्याला नशीब म्हणतात. नशीब नशीब. डोक्याखाली तिच्या मखमलीची उशी होती, पण घोकाने एक दगड आणून दिला. साहेब डोक्याखाली दगड घ्या, गवतावर झोपायचं, दगडाखाली दगडावर डोकं ठेवायचं. महाराज भूक लागली असेल ना, गेले आजूबाजूच्या परिसरामधून सिय सुमंत भ्राता सहित कंद मूळ फळखाय सयन किन रघुवंशमणी पाय पलोटत भाय. भैया लखनजी आणि प्रधानजी सुमंत दोघजण गेले आणि झाडाची जी फळं होती ती फळं आणली. सगळेच काय तिथे सफरचंदाचे थोडे झाड होते, काही कडू सुद्धा फळ असतील, पण कडू असणारे फळ सुद्धा त्यांनी गोड करून खाली. लक्षात ठेवा, प्रपंचामध्ये नेहमी गोडच मिळेल असं नाही. काही जरी मिळालं तरी गोड करून खा, आनंद मिळेल तुम्हाला. एक म्हातारा होता आणि त्यांनी त्याचे 2 मुलं.
दोन मुलाला बोलवून सांगितलं, बाबा मी चांदोबऱ्यात मी काही जगत नाही, पण तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर माझं ऐका. शेताला सावलीत जा. दुसरं सांगितलं, गोड करून खा, तुम्ही सुखी व्हाल. याचा भाव एकाला कळला आणि एकाला कळलाच नाही. सावलीत शेतात जायचा अर्थ काय की दिवस निघण्याच्या आत शेतामध्ये जा सावली राहते आणि दिवस माळवल्यानंतर घराकडे या सावलीत राहते. एकाला कळलं, एकाला काय आपलं सावलीत जा म्हणजे येथून जी सावली केली मला मांडव वावरापर्यंत दुपारच्या 12 वाजता तर त्या मांडवा करून म्हणजे सावलीत जाय. आणि गोड करून खा म्हणल्यानंतर त्यानं काय करायचं, रोज गोड करून खायचं. आज जिलेबी, उद्या बासुंदी, परवा दिवशी श्रीखंड. आता वावर किती दिवस पुरल? 1 महिना 2 महिने. अहो हे गोड करून खाता खाता जमीन सगळी विकली आणि पुन्हा बापाच्या डोंगला आलं आणि म्हाताऱ्यानं मला सत्यानाश केला. त्यानं काय केलं, गोड करून खा म्हणजे असं गोड करून खा सांगितलं का? बाबांनो, जे तुमच्या संसारात मीठ भाकर मिळेल, भाजी भाकर मिळेल, ती गोड करून खा, तुम्ही सुखी व्हा. सावलीत या, सकाळी दिवस निघण्याच्या आत जाऊन दिवस माळवल्याच्या नंतर या. ज्याला कळला त्याचं जीवन सुखी झालं, ज्याला नाही कळलं त्याच्या जीवनामध्ये दुःख. ही सूत्र त्यानं त्याच्या मुलाला सांगितली असतील, पण ही सूत्र जर आपण आपल्या प्रपंचात वापरली तर काही तुम्हाला सांगायची गरज नाही. कारण न्हाव्यामधली बरीचशी मंडळी भाजीपाल्याची व्यवसाय करणारी मंडळी आहे. खरं सांगा, तुम्हाला सत्ता बरं वाटायला तुम्हाला आज काय सांगावं, वाटायला वाटतेच ती मेथी उपट्या जायला लागली म्हणून एक काकडा काय एकदा सप्ताह संपला की नाही म्हणून सावलीत शेताकडे जायचं. तुम्हाला माहिती आहे, सांगायची काय? उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी हा परिसर जो आहे, भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर बाबा जमिनी अशा काही आपल्या फार उच्च दर्जाच्या जमिनी नाही. आमच्या गावाकडल्या जमिनी 60-60, 70-70, 80-80 फूट काळी जमीन आहे. पण आपली इकडे परिस्थिती जर पाहिली तर जमिनीची प्रत थोडी हलकी आहे. तरी पण हलक्या जमिनीमधून सोनं कसं पिकवायचं हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे, आमच्या इकडे शेतकरी जमीन भरपूर आणि चांगले असून सुद्धा जितके तुम्ही सुखी आहात तितके आमच्या इकडे माणसं सुखी नाही. हलशे श्रीरामचंद्र भगवान की जय. जे 2 सूत्र सांगितले ते तुम्ही सुद्धा वापरा. सुखी व्हा, तुम्ही गोड करून खा. साधी भाजी भाकरी हो, समाधान माणूस असेल ना महाराज, 2 दिवसाच्या अगोदरच्या जरी त्यांनी पोळे उकळून खाल्ल्या तरी त्या माणसाला खूप आनंद वाटतो. समाधान माणसाला. आणि जे माणसं समाधान नाही त्याच्याकडे पक्वान्नाचं ताट ठेवा, नाही इकून पोटतात ते, इकून पोटतात. सीतेला फळं आणून दिली. रामानं आणि सीतेनं दोघांना फळं खाल्ली. लक्ष्मणाचा नियम होता की 14 वर्षापर्यंत मी कुठलंच फळ खाणार नाही. स्वतःच्या आईला लक्ष्मणाने वचन दिलं होतं. येताना अयोध्येतून सुमित्रेने सांगितलं, लखन तू रामासोबत चालला, लक्षात ठेव, माझा राम मी तुझ्या भरोशावर पाठवते. राम कोणाचा होता? कौशल्याचा. पण सुमित्रा म्हणते की माझा राम मी तुझ्या भरोशावर पाठवते. अयोध्येमध्ये माझं तुमचं आमचं तुमचं असं काहीच नव्हतं. रामाला सगळे घरातले लोक राम माझा म्हणत होते, यात नवल नाही. पण अयोध्येत ते सगळेच लोक म्हणत होते की राम माणसा आहे. लखन
माझ्या रामाचं रक्षण कर, झोपायचं नाही. आई झोप केव्हा लागते ग? सुमित्रेने सांगितलं लखन, तू जर काही खाल्ला, तू जर काही खाल्लास तर तुला झोप येते, आणि तू जर झोपला तर माझा राम अरण्यामध्ये वनामध्ये राहणार आहे, आणि वनामध्ये स्वापद असतील, जनावर असतील, कदाचित तू झोपल्यानंतर माझ्या रामावर हल्ला होईल. बरं आई, मी तुला शब्द देतो, वचन देतो, हा लक्ष्मण अयोध्येत परत येईपर्यंत कशालाही स्पर्श करणार नाही किंवा काहीच खाणार नाही, वचन आहे माझं. आणि म्हणून 14 वर्षापर्यंत लक्ष्मणानं काही खाल्लं नाही. राम जमिनीवर झोपले, जमिनीवर. सोबत प्रभू निहारी निषादू, भयो प्रेम बस हृदय विषादू, तनु पुलकित जन लोचन बही, वचन समेत प्रेम लखन सन कई. अंगावर पांघरण नव्हतं. आता 14 वर्षाचा वनवास म्हणल्यानंतर हिवाळी किती आली असतील? किती हिवाळी असतील? 14 हिवाळी असतील ना. 14 वर्षामध्ये 14 वर्षाची हिवाळी, 14 वर्षाचे पावसाळे आणि 14 वर्षाचे उन्हाळे. अंगावर कुठल्याच प्रकारचं वस्त्र नाही, काही पांघरायला नाही, काही नाही. अशा परिस्थितीत कसे राम राहिले असते? श्रीराम राम राम, श्रीराम राम राम, श्रीराम राम राम, श्रीराम राम अंगाला होत असं ते. जानकीजी इकडून व्हायच्या, जानकीजी तिकडे कलतायच्या, इकडे कलतायच्या, तिकडे कलतायच्या. लक्ष्मण पाहिलं माझ्या माया झोप येत नाही. वनवासाचा पहिला दिवस जर असा बाप असेल तर 14 वर्षाचा वनवास बाकी आहे. लक्ष्मणाच्या डोळ्यामध्ये गळ पाणी आलं. सुमंताच्या गळ्यामध्ये पडून लक्ष्मण रडले. प्रधानजी काय वेळा नाही, काय वेळा नाही. पण सीतेला त्याबद्दल काही दुःख व्यक्त केलं नाही. म्हणे माझ्या रामासाठी मी सगळं सहन करायला तयार आहे, म्हणजे देवासाठी. रामचंद्र पती सवदेही सवतमयी विधी, वामन की सिय रघुवीर की कानन जोगु, कर्म प्रधान सत्य प्रभु. रात्रभर राम आणि जानकीजी त्या गवताच्या आसनावर झोपल्या. पहारा द्यायला लखन होते, सुमंत प्रधान होते. सकाळी उठले, उठल्यानंतर मुखशुद्धी केली, तोंड धुतलं आणि रामानं सुमंताला बोलावलं. सुमंत, तुला एक सांगणार आहे. सुमंती डोळे पुसले, विचारलं प्रभू सांगा काय? सुमंत, आता तू आम्हाला सोडून इथे अयोध्येमध्ये परत जाणार असेल तू? म्हणजे हो, जायच लागेल. अयोध्येत गेल्याच्या नंतर तुला विचारतील राम कुठं झोपले, जानकी सीताजी कुठं झोपल्या. कृपा करून तुला माझी नम्र विनंती आहे, गवताच्या आसनावर सीता झोपली, अयोध्येत कुणाला सांगू नको. जर माझ्या आईला, माझ्या वडिलांना जर कळालं की जानकी एका कुशासनावर झोपते, दुःख होईल.
आणि इकडं आम्ही असताना जर अयोध्येतल्या लोकांना जर दुःख आमच्यामुळे होत असेल तर नियती आम्हाला माफ करणार नाही. धड 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 सुमनचे प्राधान्य रंगले, डोळे पुसले. प्रभू काय सांगू त्यांना, काय सांगा. सुमन, आजपासून आम्हाला तुमच्या डोक्याला कधी कंगवा राहील न राहील आणि लावायचा सुद्धा नाही. व्यवस्था करा. सांकेतिक भाषा कळाली आणि लखन आणि सुमनचे गेले. वटवृक्षाचं त्यांनी दूध आणलं, वडाचं दूध. वडाचं दूध आणून रामाच्या लखनच्या डोक्यावरच्या त्या केसांना लावलं, त्याच्या जटा बनवल्या. सकल सौच करी राम नहावा, सुची सुजान वट क्षीर मंगावा. वट क्षीर म्हणजे वडाचं दूध. अनुज सहित सिर जटा बनाये, देखे सुमंत नयन जल आहे. रामाच्या आणि लक्ष्मणाच्या डोक्यावरच्या केसाच्या जेव्हा जटा बनवल्या तेव्हा सुमंताचे डोळे घेऊन आले. सुमंत म्हणतो, प्रभू चला आता आपण जाऊ पुढे. त्याने सांगितलं, सुमंत इथपर्यंतच फक्त तुला आम्हाला सोडायचे, आता रथ तुम्ही घेऊन जा. प्रभू ही गंगा नदी आहे आणि गंगा नदीवरून तू परत पुढे कसं जाणार? बघू, आम्ही यांची व्यवस्था करू. आणि मग महाराज सुमनचे प्रधान थांबले. तेव्हा नाव तिथं बांधून होती त्या केवटची. आवाज दिला, केवट मांगी नाव केवटन आना. केवटची तुमची नाव द्या आम्हाला, आम्ही जाऊ पलीकडे घेऊन. केवट म्हणला, प्रभू तुम्ही राजकुमार आहात, तुम्हाला युद्ध करायचे माहित असेल, पण नाव चालवायचा धंदा तुमचा नाही. नाव चालवणं आमचा धंदा. राम हसले, केवट मलाही नाव चालवता येते, फरक इतकाच आहे, तुझी नाव छोटी आहे, माझी नाव मोठी आहे. जगाची नाव चालवणारा जर नावाडी कोण असेल तर राम आहे, आणि गंगेवरची नाव चालवणारा नावाडी कोण असेल तर तो गोवक आहे. हे भगवंत दीन दयाळ, हे भगवंत दीन दयाळ, याची सनी तुझा सत्यनारायण
याची शक्ती तुझा कशी दयाची कशी दयाची भोळ्या दुबाची कविता माझी गावती नाही कविता माझी गावती नाही याची शक्ती तुझ्या हे भगवंता दीन दया याच क्षणी तुझा सत्यनारायण नौका शरीरची अनेक नौका आहे नौका आणि या नौकेला मोक्षाच्या किनाऱ्यावर जर न्यायचं असेल तर नौकेचा नावाडी राम पाहिजे. रामाला नावेचा नावाडी करा. महाराज आयुष्यात कधी धोका होणार नाही. प्रभू रामचंद्रजी नावेत बसले, मग जानकीजी बसल्या, लखनजी बसले. गंगेला विनंती करतो केवळ ही गंगा मैया आज माझ्या नौकेमध्ये सामान्य प्रवासी नाही, आज नौकेत बसलेले प्रवासी ब्रह्मांडाचा मालक राम आहे माझा. शांत वाहतो. मेरे नैया नौका में सीताराम गंगा मैया भीगे बहो. मेरी नैया में सीताराम गंगा मैया भीगे बहो. मेरी नैया में सीताराम गंगा मैया भीगे बहो.
विनंती करतात केवळजी नाव चालली नदीमधून पण केवळ पलीकडल्या किनाऱ्याला नाव येत नाही. त्याला वाटलं पलीकडल्या किनाऱ्याला जर नाव नेली तर राम नौकेतून लवकर उतरून जाईल. रामाला नौकेतून उतरून द्यावं इच्छा नाही केवळची. पलीकडल्या किनाऱ्याला नाव लावली. राम अगोदर उतरले. सीतेचा हात धरून तिला परत उतरवलं. नंतर लक्ष्मण उतरले. चढताना उतरतानाचा हा क्रम आहे. पण चढत असताना अगोदर सीतेला चढवलं नंतर राम चढले होते. प्रवासाची एक नियम आहे. एसटी चढताना माणसानं अगोदर बायकोला चढवावं नंतर आपण बसावं. आता हे चढल ते खाली तिकडे वापरे वापरे वापरे. आता एक कसं तरी दाबून दडकून त्या दारात बसलं. बाहेरच्या असं दार लावून घेतलं पटकन. कंट्रोल माझी गेली एसटी पाहते बस स्टँडला. आणि त्या गर्दीत त्याला काय पटायला लागून बसली की न बसली. पुढच्या जागेवर एसटी उभी राहिली. दार उघडलं. त्यानं पाहिलं लागलं रडायला. काय झालं काय झालं रडा काय झालं तुम्हाला. जागा भेटली मस्त कुठं आले नाही तुला. आता जातो तू पुढे. अहो मला जागा भेटली ते सगळं झालं. बायको राहिली खरे तिथं. तुम्ही रामायण ऐकलं नाही केव्हाच ऐकली नाही. म्हणूनच राहिली खाली. रामायण ऐकलं असतं तर अगोदर बायकोला बसवायचं नंतर आपण बसावं हा नियम आहे. गाडीतून उतरत असताना आपण अगोदर उतरायचं नंतर पत्नीला उतरू द्यायचं हा नियम आहे. रामाला नौकेत बसत असताना सीतेला अगोदर बसवलं नंतर राम बसले. उतरताना मात्र अगोदर राम उतरले नंतर सीता उतरली. लखन नंतर शेवटी उतरले. आणि महाराज राम विचार करू लागले यानं आपल्या नदीच्या अलीकडे आणून सोडलं. बिचारा छोटा मोठा उद्योग करतो. एक सांगतो तुम्हाला महाराज, एकमेकाच्या व्यवहारामध्ये एकमेकाच्या उद्योगामध्ये माणसाला कधी हस्तक्षेप करू नये. आपलं एकमेकावर प्रेम असेल तर जरूर प्रेम करा. एकमेकाच्या घरी जेवण करा. परंतु व्यवहारात मात्र तंतोतंत राहा. तिथे दुकान असलं आपला मित्र असला दुकानात फुकट खावा माझा नाही. तुमच्या मायच्या आमच्या सगळ्या मायात त्याच्यात एक मूल आहे. काय म्हणे तुम्हाला नाही का खाणं नळीचं नुसणं पळीचं. तिच्या घरी पोटभर जेवण जरी तुम्ही जाऊन केलं त्याच्याबद्दल काही नाही. पण पोळीभर केलं आणलं उसलं तर वापस द्यावा. तो व्यवहार झाला. रामन नौकेत बसून आलो हा व्यवहार झाला. पण आपण वनवासामध्ये व्हायला द्यावं तरी काय. बघितलं राम संकटात सीतेला कळलं. पत्नी महाराज बरोबर जी पत्नी पतीचा विचार करते तिला सगळ्या गोष्टी कळतात. मालक तेव्हा संकटात आहे. मालक चिंतित आहेत का. आणि तिनं त्याची चिंता तिनं त्याचं संकट ओळखलं पाहिजे. आणि तिच्याजवळ काही असं तर तिला देऊन त्याचं संकट निवारण केलं पाहिजे. पण संकट सुद्धा तसं असलं पाहिजे. आता उगा समजा नवरा एखादा बसला आपला मालक संध्याकाळी 5 वाजता त्याला टेन्शन आलं. 5 वाजता ते काळजी करू लागला. आता 100 कोटी नाणं 100 कोटी नाणं. बायकोला चिंता त्याची वळ केली आणि ते म्हणजे माझं टेन्शन झालं का हे 100 घ्या आणि 100 घ्या. असं हे व्यवहारामध्ये जर आपला मालक कुठे कमी पडत असेल तर पत्नीने त्याला मदत करावी. मग माहित असेल सीतेच्या लग्नामध्ये सीतेच्या आईनं सुनेनं एक सोन्याची अंगठी तिला दिली होती. आणि सांगितलं होतं की बघ बाई ही सोन्याची अंगठी तुझ्या आईची आठवण म्हणून राहते. आईने एखादी आठवण आपल्या मुलीला असा दागिना म्हणून दिला पाहिजे. दिला पाहिजे. एखादा तिनं पोयाचा हार द्यावा काय द्यावा आठवण म्हणून आहे की नाही. आता आईच कोणाचे घालून बसली की कुठली देईल तिथे. एका जगोस मुलं एकीची पोर
निघली लग्नाला. जे आटो उतरण कुठं तुकडून पडली की पोटती ते काही लागलं म्हणून रडना गेली ते पोट हरपली म्हणून राहिली. आता पहिलीच मागून आणली लोकांची खरंच परिस्थिती घरची असल्यावर ते घरची करत नव्हती काय. परिस्थिती नव्हती म्हणून दुसऱ्याची मागून आणली. आता दुसऱ्याची मागून आणली तुटल्यावर कुठली करून देऊ सगळ्या म्हणजे मा यायच्या माघाऱ्या मागून आणली. यायला तरी माहित आहे का सांगू तरी कसं ते पोट गेली कोणीकडं मी काशी करते आता मला किंवा सोन्याचं मारते आता. सध्याच्या काळामध्ये सांगू तुम्हाला महिला मंडळी सोन्याच्या दागिने कोणी घालणार तुमच्या गावात घालत असतील ते काय सोडून द्यायचे. बाकीच्या गावात सोन्याच्या दागिने कोणी घालणार रोज चोरा निवडे होती टेन्शनच नाही. 50 रुपयाची पोत 100 रुपयाची वस्तू नीट सोने महाग झाले. जवळपास 70-80 हजार रुपये तेव्हा सोनं झालं की नाही. थोड्या म्हणजे तुम्ही रोजचे बाजार भाव घेता काही 1,30,000 रुपयाला 10 ग्रॅम काहीच उपयोगाचं नाही होते. काय उपयोगाचं आहे त्यांना काय काटा काढायचं ना. पण सोन्याला किंमत काय तो राज धातू आहे. सोनं हे ईश्वर विभूती धातू आहे. त्याला किंमत आहे. उमापती महादेव आईला अंगठी दिली होती सीतेला. सांगितलं होतं की जानकी ती अंगठी काढू नको रोज तुझ्या हातामध्ये राहू दे. अंगठी दिसली की तुला माझी आठवण येत जाईल. आणि एखाद्यावर जर तुझ्या मालकावर परिस्थितीच आली तर या अंगठीची किंमत करू नको त्याला देऊन टाक. आता परिस्थिती रामावर आली की त्या केवटला पैसे द्यावं कुठून त्यांना आणून मग ते जानकीने काय केलं सीतेनं आता ती अंगठी काढली रामाच्या हातात दिली. प्रभू त्याला देऊन टाका. त्यांना आणून सोडलं ना. रामाला ती अंगठी घेतली केवटच्या पुढे केली. केवट हे घ्या तुमची मजुरी. केवट म्हणला देवा मी गरीब आहे त्याच्याबरोबर संशय नाही. मी गरीब आहे पण इतका काही हलकट हलकी काय म्हणा. बायकोच्या हातातली अंगठी तुम्ही काढून दिली मी घ्यायला नका. माईची मायला देऊन टाका. प्रभू माझी एकच विनंती आहे. आज तुम्ही माझ्या नदीवर आला होता मी तुम्हाला इकडे आणून सोडलं. ज्या दिवशी मी तुमच्या नदीवर येईल त्या दिवशी मला तुम्ही पलीकडे नेऊन सोडा. एक दिवस त्या नदीवर आपल्याला जायचं आहे. आज जर भजन केलं निश्चितच याच्या बदल्यामध्ये राम तुम्हाला पलीकडे किनाऱ्यावर नेऊन सोडल्यावर. अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में. अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में. अब सौंप दिया जीवन का सब भार तुम्हारे हाथों में. जीवन का तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में. अब जीवन का सब भार तुम्हारे हाथों में. जीवन का अब भार तुम्हारे हाथों में. अब जीवन का अब
भार तुम्हारे हाथों में। मेरा निश्चय बस एक यही, एक बार तुम्हारे पा जाऊं। मेरा निश्चय बस एक यही, एक बार तुम्हें मैं पा जाऊं। अर्पण कर दूं सब प्यार तुम्हारे। जीवन का सब भार तुम्हारे हाथों में। अब तो जीवन का अब भार तुम्हारे हाथों में। जब जब संसार का कैसी बनो, जब संसार का कैसी बनो, निष्काम भाव से कर्म करो। निष्काम भाव से कर्म करो। ये अंत समय में प्राण के दो प्राणाधार तुम्हारे। जीवन का अब भार तुम्हारे हाथों में। तुम्हारे हाथों में और जीत तुम्हारे हाथों में। जीवन का अब भार तुम्हारे हाथों में। प्रभू मला मजुरी नकोय, 1 रुपया नको, पण माझा सांभाळ करा एवढं मला वचन द्या। अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में है। हार तुम्हारे हाथों में और जीत तुम्हारे हाथों में। मेरी हार मेरी जीत सब कुछ आपके हाथ है। प्रभू नाव किनाऱ्याला लावली आणि इकडं पुढचा रस्ता देवा तुम्हाला माहित नसेल। राम कधी आलेच नाही, रस्ता कुठला? राम म्हणजे मला रस्ता माहित नाही, केवटला सांगितलं चला मी रस्ता दाखवतो तुम्हाला। अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान प्रभू श्री रामचंद्र जीला एक केवट रस्ता दाखवतो। म्हणजे देवानं कोण्या रस्त्यानं जावं ते संत ठरवत असतात। श्री रामचंद्र भगवान की जय। आणि महाराज गेले पुढे बराच अंतर गेल्याच्या नंतर पुढे आश्रम लागला भारद्वाज मुनीचा। तब प्रभु भारद्वाज नहीं पाए, करत दंडवत मुनि उरलाए। मुनि मन मोदन कछु न जाई, ब्रह्मानंद राशि तनु जाई। भारद्वाज मुनीच्या आश्रमात आले आणि भारद्वाज मुनीच्या आश्रमात आल्याच्या नंतर भारद्वाज महाराजांना एवढा आनंद झाला, गुरुजी प्रभू आज तुम्ही माझ्या घरी आले, माझ्या जीवनातला सोन्याचा दिवस आहे। एखादा संत महात्मा जर आपल्या घरी आला, घरात बसला, एखादा घोट पाण्याचा जर त्यांनी पिला तर समजून चला तुमच्या जीवनातला तो सोन्याचा दिवस आहे। आज सोनियाचा दिन वर्ष अमृताचा गंध, आज सोनियाचा दिन, सोनियाचा दिन वर्ष अमृताचा दिन। आज सोनियाचा दिन, आज सोनियाचा दिन वर्ष अमृताचा दिन। आज सोनियाचा दिन। हरे पाहिला रे, हरे पाहिला रे, हरे पाहिला रे, हरे पाहिला रे। आज सोनियाचा दिन वर्ष अमृताचा दिन। आज सोनियाचा दिन, सोनियाचा दिन वर्ष अमृताचा दिन। आज सोनियाचा दिन। हरी पाहिला रे, हरी पाहिला रे। आज सोनियाचा दिन वर्ष अमृताचा दिन। आज सोनियाचा दिन।
आज दुनियाचा दिन म्हणकर अमृताचा धन्यवाद दुनियाचा दिन. भारद्वाज म्हणतात आज सोन्याचा दिवस आहे का माझ्या आश्रमात देव आला. हरी पाहिला रे हरी पाहिला रे आज सोनियाचा दिन वर्ष अमृताचा दिन आज सोनियाचा दिन. प्रभू माझ्या आश्रमात राहा 4 दिवस. रामानं सांगितलं भारद्वाजजी मी तुमच्या आश्रमात राहू शकत नाही कारण तुम्ही वनवासात आहे. मला कोणाच्या घरात जाण्यास जमणार नाही. केवळ मला इथपर्यंत आणून सोडलं. आता इथून पुढचा रस्ता मात्र मला तुम्ही दाखवा. भारद्वाज मुनीनं 5 शिष्य त्यांच्या सोबत दिले आणि सांगितलं प्रभू पुढचा रस्ता हे दाखवतील. त्या 5 शिष्यांनी प्रभू रामचंद्राला सोबत घेतलं, समोर नेलं आणि चित्रकूटच्या ठिकाणी नेऊन ठेवलं. प्रभू या चित्रकूटाच्या ठिकाणी तुम्हाला खायला भरपूर फळं असतील आणि तुम्हाला पिण्यासाठी ही वाहणारी जी नदी आहे इथं तुमची पाण्याची व्यवस्था आहे. आणि मग प्रभू रामचंद्रांनी लखननी आणि त्या शिष्य मंडळींनी राम बसले. सर्वांनी प्रभू रामचंद्रासाठी एक पर्णकुटी तयार केली, झोपडी बांधली. राजमहालात राहणारा माझा राम आज त्याला एका पर्वताच्या कुशीत झोपडीमध्ये विसावा घ्यावा लागतो. विसावा घ्यावा लागतो. झाडाच्या फांद्या तोडल्या, झोपडीवर टाकल्या, काही पानं टावली. इकडून तिकडून हवा येऊ नये म्हणून काही झाडाची पानं टावली आणि 5 शिष्य मंडळी ते निघून गेली. लखन बाहेर बसून पहारा देत सुमंत प्रधान तर तिकडच होते. सकाळी सकाळी एक दिवस राघवजी आणि माँ जानकीजी गंगेच्या किनाऱ्यावर गेल्या. खाली उतरल्या. पर्वताच्या खाली खाली नदी झुळझुळ 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 वाहणारं स्वच्छ त्या नदीचं पाणी. आजूबाजूच्या झाडावर पक्ष्यांचा किलकिलाट होता. ते पक्षी एकमेकाला म्हणत होते अरे राम. एकमेकाला सांगत होते बघ की रामावर संकट जरी आलं असेल तरी आपला किती फायदा झाला. राम जर वनवासात आला नसता तिथं रामाचं दर्शन आपल्याला झालं नसतं. एकमेकाला पक्षी बोलत होते महाराज. आणि त्या पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये सीतेनं पाय सोडले, रामाने पाय सोडले. दोघं त्या पाण्यामध्ये पाय सोडून बसले. पण माझ्या राघवजीचे पाय थोडे सावळे होते, काळे होते आणि सीतेचे पाय मात्र गोरे पाय होते. गोरे पाय. सीता म्हणजे बघा माझे पाय किती तुमच्यापेक्षा चांगले दिसतात हो. गोरे पान पाय. राम म्हणले काय ना तुझे पाय म्हणजे चांगले बघ किती सावळे पाय सुंदर दिसतात. ते म्हणले काळे दिसतात म्हणजे बघा किती गोरे पान पाय. राम म्हणले माझे पाय चांगले. सीता म्हणते माझे पाय चांगले. राम म्हणले बघ आपलं भांडण दोघात आपल्याला मिटवता येणार नाही. आपण कोर्टात जाऊ. कोर्टात कुठून घेऊ त्याच्या दोघांचं कोर्ट म्हणजे लक्ष्मण. लखनीच्या कोर्टात गेली केस. लखन न्याय दे. प्रभू वादी कोण प्रतिवादी कोण. ही प्रतिवादी आहे मी वादी आहे. म्हणजे विरोधी आहे. कस काय. अरे सांग माझे पाय चांगले आहेत त्याचे पाय चांगले आहेत. प्रभू ते भानगडी या पोटात तुम्ही आणूच नाही खरं काय. तिकडे तिकडे मिटवलेलं बरं. तिकडे मिटली असते तर पोटात येत होतो. ते बरोबर आहे. पण सांग की पाय तुला चांगले माझे तिथे तुला जसं वाटत तसं बोल. लखन हुशार बुद्धिमान लक्ष्मण होते. त्याने विचार केला न्याय बरोबर द्यायचा. कुणाच्याच पायाला वाईट म्हणले लखन. अगोदर सीतेच्या पायावर हात ठेवला, नमस्कार केला, चरण से. मग रामाच्या पायावर हात ठेवला, एक चरण अच्छे. राम हसले बघ सीते बघ. लखन काय म्हणतो
या पायापेक्षा हे पाय चांगले आहेत, म्हणजे तुझ्या पायापेक्षा माझे पाय चांगले आहेत. ते म्हणजे हो जिकडं तिकडं जवळ आलं की आमच्या बाजूला कोण राहणार, त्या चेहरा लहान केला. पण लखन म्हणले आई साहेब लहान चेहरा करू नका, मी रामाच्या पायापेक्षा तुमचे पाय खराब आहेत असं म्हणलो नाही. आचरण से चरण अच्छे, याचा अर्थ तुम्ही असं आहे की हे दोघांचे तुमचे पाय आहेत, आचरणामुळे पाय चांगले आहेत. आचरण से चरण अच्छे. माणसाचे पाय म्हणजे माणसाचं आचरण, पाय संकेत करतात आपल्या आचरणाचा. एक लक्षात घ्या महाराज, पायाच्या रंगाला माणसाच्या रंगाला किंमत नाही, किंमत माणसाच्या चारित्र्याला आहे. कितीही गोरापान एखादा व्यक्ती असेल, चारित्र्य संपन्न असेल तर काय करावं. त्याला कितीही काळा व्यक्ती असू द्या, पण त्याचं चारित्र्य एखाद्या हिऱ्यासारखं कणकण असेल, मग व्यक्ती मोठा आहे. म्हणून एक समजा मला महत्वाचं, चारित्र्य हे एका काचेच्या भांड्यासारखं असते. हो काचेच्या भांड्यासारखं, जोपर्यंत त्याला तडा जात नाही तोपर्यंत त्याचा कोणीही स्वीकार करते. नाही त्या काचेच्या भांड्याला तडा गेला आणि भांड जर फुटलं तर त्या काचेच्या फुटलेल्या काचेला कोण जवळ धरते का? कोणीच नाही. तसं इफ यू लॉस्ट युअर कॅरेक्टर देन इच अँड एव्हरीथिंग इज लॉस्ट. जर आपलं चारित्र्य गेलं असेल तर आपलं सर्वस्व लुटले गेलं म्हणून समजा, म्हणून सज्जन हो माय बाप, पण माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आहात. मी आपल्या पायाचा सेवक आहे, एवढंच तुम्हाला मी समजून जाईल. चारित्र्य जपा. भलेही संपत्ती कमी असेल जास्त असेल, चारित्र्य ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. चारित्र्य सर्वात मोठी. लखन सांगतात आचरण से ये चरण अच्छे. भैया जी, भाभी जी, आप दोनों के चरण पूजनीय है. क्यों? आपका आचरण पूजनीय है. एकाच वाक्यानं दोघांचं भांडण मिटून गेलं. आणि मग महाराज लखनजी गेले, चित्रकूटच्या पर्वतावरून काही फळ आणले, फळ दिले, खाऊ लागले. आणि फळ खाता 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 सहज सीतेचं बाहेर लक्ष गेलं. एक झाड होतं वाळलेलं, आणि वाळलेल्या झाडावर हिरव्या वेली होत्या. अशा हिरव्या वेली, झाड वाळलेलं होतं पण त्या हिरव्या वेली गेल्यामुळे ते झाड सुंदर दिसू लागलं. छटा म्हणजे बघा, झाड वाळलेलं आहे पण वेली त्याच्यावर गेल्यामुळं झाड सुंदर दिसते. झाडात काही रस नाही पण वेलीमुळे त्याला सौंदर्य वाढलं. रामांना येडी आहेस का? अगं ते झाड आहे म्हणून त्या वेलीला किंमत नाही, किंमत आहे. त्या वेलीला कुठला आधार होता? ते म्हणजे माय केव्हा बोलायला होतं तुमचं भांडणच. मी म्हणलं ते खोच खरं म्हणायचं, मग ऐकायचं नाही. चला पोटा सीता म्हणायची ते वेल सुखी आहे आणि राम म्हणायची ते झाड सुखी आहे. मग दोघं म्हणजे सांग लखन कोण सुखी आहे? ते म्हणला ते झाडही सुखी नाही, ती येलही सुखी नाही, तिच्या सावलीला बसलेला लक्ष्मण सुखी आहे. या भाभीजी, तुमच्या सावलीला मी आहो, मी सुखी आहो. वेलीकडे झाडाकडे कशाला बघता? भगवान प्रभू रामचंद्रजीच्या आश्रयानं राहा, निश्चित आपण सुखी होईल. बरेच दिवस त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजी राहिले. आणि राहिल्यानंतर पुढचा प्रवास कुठपर्यंत गेला हो? पार्वतीने विचारलं मध्येच. महादेव म्हणले, पार्वती, चित्रकूटच्या पर्वतावरून राम, लक्ष्मण, सीता तिथून निघून गेले. कुठं ते गेले? म्हणे अनुसूयेच्या आश्रमाकडे. अनुसूयेच्या आश्रमात काय झालं? महादेव म्हणले, आता 10:30 वाजे, आता काय सांगणार, उद्या सांगतो. मग चित्रकूट पर्वतावरून काऊन गेले? अगं तिचं असं झालं, चित्रकूट पर्वतावर जेव्हा राहिले तेव्हा अयोध्येमध्ये आणि भरताला ते पत्ता लागला. म्हणे मग भरताला पत्ता लागला, भरत इकडे लागला.
अयोध्येत काय झालं सगळं तुला उद्या सांगतो. अयोध्येत काय झालं तेही सांगतो, अनुसूयेच्या आश्रमामध्ये काय झालं तेही सांगतो. म्हणजे तोपर्यंत देवाचं भजन करतो. श्रीराम राम राम श्रीराम राम राम श्रीराम राम हनुमान की जय। गोस्वामी तुलसीदास महाराज की जय। रामकथेचा पूर्ण होतोय। रामकथेचा फक्त एक दिवस बाकी आहे, तो म्हणजे समारोपाचा दिवस आहे। उद्या माझा राम अयोध्येच्या राजगादीवर विराजमान होणार आहे। वनवासाची पूर्तता राजगादी आणि तो सोहळा बघण्यासाठी, शेवटचं कथा सत्र ऐकण्यासाठी आपण या महान अशा पवित्र आपल्याला यायचं आहे। आनंदामध्ये खूप अयोध्येतल्या मंडळींनी पुन्हा एकदा दान केले। उद्याचा शेवटचा दिवस आहे। ज्याला कोणाला काही दान करायचं असेल, गहू द्यायचे असतील, तांदूळ द्यायचे असतील, तेल डबा द्यायचा असेल, साखर द्यायची असेल, द्या। कारण राम गादीवर बसला म्हणून राज्याभिषेक सोहळा होईल आणि त्याच्यानंतर स्नेहभोजन होईल, सर्वांना आनंदाचा प्रसाद मिळेल। परवाच्या दिवशीच्या भंडाऱ्यासाठी सर्वांनी द्या। आपण दिला तर प्रभू रामचंद्र आपल्याला अनंत पट दिल्याशिवाय राहणार नाही। उद्या शेवटचं सत्र आहे। कथा झाल्याच्या नंतर उद्या सर्वांनी दर्शन घ्यायचं। पुरुष मंडळीने, नंतर महिला मंडळीने, तुम्हाला वाटलं व्यासपीठाला काही दक्षिणा द्यावी तर दक्षिणा द्यायची, नाही वाटलं तर बिलकुल द्यायची। अशी काही कोणाला
जबरदस्ती नहीं। दिया उसी का भी भला, भला नहीं दिया उसी का भी भला, सबका भला हो। दक्षिणा के लिए हम नहीं, बस आपकी सेवा करने का मौका मिलता है, यही हमारा सौभाग्य है। तुमचं भाग्य आहे तुमच्यासारख्यांची सेवा करण्याची संधी मिळते। म्हणून महाराज या 7 दिवसाच्या दिवाळीमध्ये तुमच्या परिवाराचा आम्ही हिस्सा झालो आणि दिवाळीमध्ये आनंद उपभोगला, यापेक्षा मोठी रक्षणा तरी काय। मागून मागून दिलेली दक्षिणा पुरणार नाही, पण तुमचं दिलेलं जे प्रेम आहे जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमच्याजवळ टिकून राहील। प्रेम टिकून राहिलं पाहिजे। म्हणून उद्या या, दर्शन घ्या, कथा ऐका। परवाच्या दिवशी पुन्हा एकच कीर्तनाचं काल्याचं सत्र आहे, तेवढा एक शेवटचा काल्याचा आनंद घेतला की लगेच महाप्रसाद आपल्याला मिळणार आहे। म्हणून 7व्या दिवसाची सेवा उपस्थित सर्व मंडळींच्या चरणाला समर्पित करतो। गावातील बाहेरगावची मंडळी, सर्व माता माय मावल्या जय चरणी सेवा समर्पित करतो, वाणीला पूर्ण विराम देतो। आता सर्वांनी आपल्यासाठी